आताची सर्वात महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे कुर्ल्यातील दुर्घटनेचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। भरधाव बसनं अनेकांना चिरडलं, ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात। आपण पाहतोय कुर्ला बेस्ट बस अपघातासंदर्भातली बातमी। हा अपघात अंगावर काटा आणणारा आहे, त्याचबरोबर याच अपघाताची सध्या चर्चा आहे, कारण मन हिलावणारी ही घटना। कारण या घटनेत 7 जणांचा नाहक बळी गेलेला आहे। बस चालक मोरे याने खरं तर त्याचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर या अपघातात 7 जणांचा बळी गेला। अनेक जे पादचारी होते ते जखमी झालेले पाहायला मिळालेले आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे। अनिल, या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच प्रज्ञा, आपण पाहायचं झालं तर सोमवारी रात्रीच्या सुमारास एक कुर्ला परिसरामध्ये भीषण अपघात झाला। संजय मोरे या बेस्ट बस चालकाने चक्क 49 जणांना उडवलेला आहे। त्यात आपण पाहू शकतो 7 निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे। त्यातच आपण पाहू शकतो अनेक जे सीसीटीव्ही पुढे जातात समोर येतात। आपण पाहू शकतो चालक जे सीसीटीव्ही होते, बस मधले जे सीसीटीव्ही होते त्याच्यामध्ये चक्क दिसतंय की बस चालकाचा तो ताबा सुटलेला आहे आणि बस प्रवाशांनी कशा प्रकारे उडी मारलेले आहेत ते सुद्धा दिसलेले आहे। मात्र आज आताचा जो नवीन व्हिडिओ आलेला आहे, आपण पाहू शकतो जो बस चालक आहे त्याचा ताबा सुटल्यानंतर एक रिक्षा आहे आणि एक कार आहे, त्या कारला असं धडक देत आणि असं फरफडत नेताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो प्रश्न नक्की आता संजय मोरेला न्यायालय कोठडीमध्ये जी पीसी आहे, पीसी मध्ये नक्की त्याची कबुली काय होते आपण वारंवार यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केले। मात्र जे खरं काय प्रकरण अद्याप आपल्या समोर आलेले, मात्र हे प्रकरण काय आहे, नक्की कटकारस्थान आहे की चुकून झालेलं हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे। जी 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 धन्यवाद अनिल, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।